लोकांचं लक्ष वेधलंय. पोस्टरवर मजकूर असा लिहिलेला आहे की नव्या व्यक्तींना संधी द्या. त्यामुळे तुमच्या कोणीतरी विरोधकांपैकी हे पोस्टर लावलं असण्याबद्दल बोललं जातं. आपली काय प्रतिक्रिया आहे त्यावर? नाही, मुळामध्ये माझा शाखा प्रमुख, त्याला मी विचारल्यानंतर तो म्हणाला इथे आपलं कोणाचाही काही संबंध नाही, हा कोणीतरी खोटकळपणा केलेला आहे. आणि इलेक्शन पिरियडमध्ये एकदा पहिल्या आधी वॉर्ड डिक्लेअर होईपर्यंत फार हे असतात, म्हणजे वॉर्ड रचना होईपर्यंत, रचना झाली की मग आरक्षण येईपर्यंत, आणि आरक्षण आलं की मग हे सगळ्या गोष्टी अगदी ह्या इलेक्शनच्या काळामधल्या सर्व पक्षीय हे बट नॅचरल ज्या म्हणतात ना घटना आहेत, त्या घटना घडत असतात. शेवटी कुठलाही निर्णय हा पक्षप्रमुख देत असतो आणि प्रत्येकाला वाटतं असं व्हावं, असं व्हावं, असं व्हावं, तर ते काय अवघड आहेत. आणि मी या गोष्टीला फारसं का महत्व देत नाही, कारण मी माझ्या सर्व अगदी सगळ्यांशी मी जुडून काम करत आहे, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. परंतु ते जेव्हापासून आरक्षण सोडत निघालेली आहे, खूप जे दिग्गज लोक होते, म्हणजे जे जुने नगरसेवक आहेत, वर्षानुवर्ष नगरसेवक म्हणून काम करतात, अनेकांचे पत्ते कट झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आरक्षणाचा फटका सुद्धा बऱ्याच भागातल्या लोकांना, विशेषतः वरळीमध्ये सुद्धा असं दिसून येत आहे की 6 पैकी 5 वॉर्ड जवळपास आरक्षित झालेले आहेत. सायन कोळीवाड्यामध्ये 8 पैकी 7 वॉर्ड आरक्षित झालेले आहेत. पार्ल्यामध्ये तशीच परिस्थिती आहे. म्हणजे महिलांसाठी महिला आरक्षणाचा जो आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना, विशेषतः पुरुष माजी नगरसेवकांना फटका बसल्याचं दिसतंय. मुळामध्ये कायम असं येतं की मी याच्या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, या संपूर्ण लोकल बॉडी ज्या असतात सगळ्या, त्या लोकल बॉडीमध्ये महिलांना प्राधान्य मिळावं म्हणून लोकनेते आणि ज्येष्ठ जे सन्माननीय शरदचंद्रजी पवार ह्यांनी तो कायदा 50% करून आणला. 33% होता तो झाला. त्याच्यामुळे महिला सगळ्याच आभार मानतात साहेबांचे की 50% झाल्यामुळे आम्ही आहोत. आता लॉटरी होती, ती ज्या लॉटरीमध्ये अनेकांचं, म्हणजे काही महिला झाल्या पण मग ओबीसी झाल्या, म्हणजे दिग्गज आमच्या काही महिला त्याच्यामुळे हे झाल्या, महिला झाला पण तो ओबीसी झाला. आता आमचा मी आहे तो 199 महिला ओपन झाला की ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी आहे. त्यामुळे मला मिळावी ह्याला असं वाटणं स्वाभाविक आहे, त्याच्याकडे एवढं काही नाही. आणि उद्धवजी ह्याच्यात अगदी माहीर आहेत सगळ्यांना समजवण्यामध्ये, आणि ते करतील. नाही किशोरी, प्रश्न असा होता तो एक अगदी, म्हणजे जे दिग्गज आहेत, जे शर्यतीत होते महापौर पदाच्या, मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असतील किंवा इतर, जसे तुमच्या विषय राऊत होत्या किंवा स्नेहल आंबेकर, या माजी महापौरांना विशेषतः जोरदार फटका बसला या प्रभाग आरक्षणात. नाही, आता कसं आहे, लॉटरीला तर आपण हे नाही करू शकत आहे, ती सगळ्यांच्या समोर काढली गेली आहे आणि ती कशी म्हणजे अगदीच एकाने पण पारदर्शकपणे असे डोळे मिचकवून पण हे नाही, इतकं झालं असेल. आता तो 50% दिल्यामुळे जास्त महिला राहणं स्वाभाविक आहे आणि आहे. कितीतरी लोकांना बसलेत. आम्हालाही वाईट वाटतंय की आमच्या पक्षातल्या आमचे आशिष चेंबूरकर जे आहेत, अर्थात उद्धवजी काय विचार करतील कुठे काय, कारण जिथे ओपन पुरुष आहे, म्हणजे पुरुष लढूच शकतो, तर तिथे महिला ओपनमध्ये कोणी येऊ नाही शकत, महिलाच येऊ शकतात तिथे. पक्ष सगळ्यांच्या, म्हणजे ज्यांचे ज्यांचे झाले, रविराजा आहेत, बरेच जण आहेत, तर त्यांच्या बाबतीत पक्ष त्यांचे विचार करतील. पण प्रभाग आरक्षण पद्धतीचा शिंदेच्या सेनेला भरपूर फायदा मिळालेला पाहायला मिळाला. 2012-2017 शिंदे असं दावा करतात की आमच्याकडे 100हून अधिक माजी नगरसेवक आहेत. त्याचबरोबर ज्या महिला नगरसेवक सगळ्यात जास्त शिंदेकडे आहेत, त्या टाळतील त्या शिंदेना, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, महिलांच्या म्हणजे असं पण 1500 रुपये देऊन ज्या पद्धतीने महिलांना बनवी झाली ती पुढे होईल, ठीक आहे. काही आता आरक्षण घोषित झाल्यानंतर दोन्ही, म्हणजे मनसे असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, दोन्ही पक्षांच्या वतीनं इच्छुकांच्या याद्या मागवल्या गेलेल्या आहेत असं कळतं आहे. आपल्याला या संदर्भामध्ये काही कल्पना आहे का? नाही, आज आम्हाला बोलवणार आहेत असं आम्हाला कळतंय आणि ते विभाग प्रमुखांच्या माध्यमातून इच्छुकांच्या याद्या जातात. महिला असतील तिथे महिला विभाग प्रमुखांच्या माध्यमातून आणि पुरुष आणि महिला विभाग प्रमुख एकत्र येऊन त्या याद्या साहेबांकडे सुपूर्द करतात.
तारीख 21 तारीख पे तारीख मिळते. त्यामुळे सगळ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत. काय वाटतं? ते काय नाही वाटत आहे, कारण हे नॅचरल म्हणजे आहे हे कळत होतं, होणार नाही किंवा काय. आता सुप्रीम कोर्टाला आम्ही नाव नाही ठेवू शकत, त्यांच्या अडचणींनी काय त्यांनी केलं असेल, पण आमची मशाल घराघरात पोचली आहे. त्यामुळे आम्हाला धनुष्यबाण तर हवंय, पण आमची मशाल तर घराघरात पोचली आहे. त्यामुळे जेव्हा धनुष्यबाण होतं तेव्हाही काही उमेदवार पडत पण होते. त्यामुळे निशाणी महत्वाची आहेच, पण त्याबरोबर व्यक्ती आणि त्याचं बाकी असलेलं काम. नाही, पण अंतिम सुनावणी आता 21 जानेवारीला आहे, तर तुम्हाला वाटतं आता निकाल म्हणजे ज्या मागच्या अनुभव पाहता मला एकंदर ह्या राजकारणाबद्दल म्हणजे जे चाललंय असं लोकांचं पण मत आहे, त्याचा परिणाम कोर्टावर होताना लोक म्हणतायत दिसतंय. 21 तारीख काय 21 तारीख उद्धवजींनी तर म्हटलेलं कदाचित 30-40 वर्षांनी पण येईल आमचा निर्णय. हे एका कुठच्या तरी मीटिंगमध्ये म्हटलं होतं, कारण सगळं दिसतंय. अजून महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या घोषित झालेल्या नाहीत. त्याच्या आधी जर का सुप्रीम कोर्टात निकाल लागला आणि धनुष्यबाण पुन्हा ठाकरे गटाकडे आला, तुम्ही जसं म्हणालात की मशाल जे चिन्ह आहे घराघरात पोहोचलेलं आहे, मात्र त्यानंतर धनुष्यबाण चिन्ह परत ठाकरेंकडे आला, तर नेमकी मग निवडणूक कसं असं संभ्रम अवस्था होईल का तेव्हा? नाही, मुळात अजिबात संभ्रम अवस्था होणार नाही. त्याचे पक्षप्रमुख जे आतापर्यंत निर्णय म्हणजे एवढं सगळं घडू नये त्यांनी स्वतःचा कधी तोल ढळू नाही दिलाय. त्यामुळे तो आमच्या पक्षप्रमुखांवर आमचा विश्वास आहे, करतील बरोबर. दोन्ही ठाकरेंची युती अजून घोषित नाही झालेली, परंतु सेना भवनासमोर बॅनर लागले की ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक. अजून काय पाहिजे? दोघांचे एकत्र होईल. कधीपर्यंत साधारण करणार? नाही, कसं आहे आता झालेलं आहे. आता ह्या फॉर्म भरायच्या आधी तर नक्की होईल. त्याच्यामध्ये तुमचं आता आचारसंहिता कधी लावतायत त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर नक्की होईल. प्रत्येक पक्षात रस्सीखेच तर नक्की होते, घुसळून ते काढले जातात. ते होणार सगळी ही बट नॅचरल प्रोसेस आहे. यामुळे युतीला काही लांब मला नाही वाटत काय युतीचा मला नाही माहिती, पण आघाडीमध्ये आम्ही आहोत आणि जे चाललंय 2002 पासूनच आम्ही पाहतोय की सगळे वेगवेगळे लढले. त्यामुळे ऐन वेळेला असे निर्णय जरी आले तरी असे काही धक्के हे असं नाही आहे ते आहे. ठाकरेंचा सेवक तो मुंबईचा नगरसेवक तो पोस्टर जे लागलं ते मनसेने आता काढलंय. त्यांचं म्हणणं आहे की चुकीचा मेसेज त्याच्यामुळे जातोय आणि पक्ष शिस्त बिघडतीये. आता माहिती नाही लावला कोणी, आणि जर लावला कोणी आणि मनसेने जर काढला असेल तर ते त्यांचं ते बरोबर आहे की देणारे कोण पक्षप्रमुख दोन्ही सगळीकडचे त्यांना ठरवू दे ना, त्याच्या आधी का सगळं करा. ओके, हा 14 तारखेला मतदार यादी येते नवीन. आम्ही घरोघरी येऊन फिरू आणि बघू. परंतु आतापर्यंत जवळपास 19 लाख मतदार हे वाढले गेलेले आहेत. 4 लाख मतदार वगळले गेलेले असल्याची बातमी सध्या येते. म्हणूनच त्या अनुषंगाने आपणही ते सगळं किती सत्य किती असत्य नक्की खरे